लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। परतवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका यूट्यूबर युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। तसेच परतवाड्यामधूनच एक दुसरी बातमी समोर येत आहे, जिथे एका नराधम बापाने त्याच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे 24 वर्षीय श्रावण अनिल कुर्मावंशी नावाच्या यूट्यूबर युवकावर लग्नाचे आमिष दाखवून एका 23 वर्षीय तरुणीचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे। पीडित तरुणी आणि आरोपी यांच्या माता मैत्रिणी असल्याने त्यांचे एकमेकांकडे येणे जाणे होते। यातून त्यांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। याच दरम्यान श्रावणने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत। पीडितीने लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने तिला धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे। परतवाडा पोलिसांनी 21 जुलै रोजी रात्री उशिरा श्रावण कुर्मावंशी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक स्नेहल आडे यांनी गुन्हा नोंदविला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। या घटनेमुळे समाजात विश्वास आणि नात्यांचा गैरवापर किती सहजपणे होऊ शकतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे। दिनांक 21 जुलै रोजी परतवाडा येथे 2 घटना नोंद झालेल्या आहेत आणि दोन्ही घटना कांडली परिसरातील आहे। परतवाडाच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे आणि एका घटनेमध्ये एक 14 वर्षीय मुलीचा तिच्याच वडिलांकडून लैंगिक छळ झाला म्हणून तक्रार आलेली होती आणि आईने ही तक्रार दिलेली आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन परतवाडा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सोबतच दुसरी घटना होती एक 23 वर्षीय महिलेची, त्या महिलेचा तिच्या सहकार्याकडून किंवा एका व्यक्तीकडून लग्नाचे आमिष देऊन तिचाही लैंगिक छळ झाला म्हणून ती तक्रार प्राप्त झाली आहे। दोन्ही तक्रारी पोलीस स्टेशन परतवाडा येथे नोंद करण्यात आलेल्या आहे आणि तपास परतवाडा पोलीस। या घटनेने समाजात नैतिकतेचा आणि विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे।